उद्ध्वस्त करण्यात आली। भारतीय लष्कराकडून पाकिस्तानची रडार सिस्टीम ही उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। कालच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारताच्या शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं। रात्रीच्या सुमारास अमृतसर या बाजूला त्यांनी पुन्हा एकदा मिसाईल सोडण्याचा प्रयत्न देखील केलेला होता। त्यानंतर पाकिस्तानने काल भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आता लाहोरची एअर डिफेन्स सिस्टीम ही भारतीय लष्कराकडून उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। भारतीय लष्कराकडून ही कारवाई करण्यात आली आहे। पाकिस्तानातून ही मोठी बातमी, भारतीय लष्कराकडून पाकिस्तानची रडार सिस्टीम ही उद्ध्वस्त करण्यात आली। पाकिस्तानने काल भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। रात्रीच्या सुमारास काही मिसाईल सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। पाकिस्तानमधील ड्रोन हल्ल्यावर भारताचं मोठं वक्तव्य। पाकिस्तानची रडार सिस्टीम ही भारतीय लष्कराकडून उद्ध्वस्त करण्यात आली आहे। पाकिस्तानने काल भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, काही मिसाईल सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। त्यानंतर पाकिस्तानमधील ड्रोन हल्ल्यावर भारताने आता हे मोठं वक्तव्य केलं। भारतीय लष्कराकडून पाकिस्तानची रडार सिस्टीम ही उद्ध्वस्त करण्यात आली आहे। गेल्या 14 दिवसांपासून पाकिस्तानकडून एलओसीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे। सातत्याने त्यांच्याकडून गोळीबार सुरू आहे, काही ठिकाणी बॉम्ब देखील टाकले जात आहेत आणि याला उत्तर भारत देतच असताना आता भारताने एक मोठी कारवाई केलेली आहे। पाकमधील ड्रोन हल्ल्यावर भारताने एक मोठं वक्तव्य केलं की आपण बघतोय पाकिस्तानने वारंवार सीमारेषेवर गोळीबार केल्याचं भारत सरकारनं म्हटलेलं आहे। आताची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय, भारतीय लष्कराकडून पाकिस्तानची रडार सिस्टीम आता उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। काल देखील पाकिस्ताननं भारतातल्या सीमारेषेवरती असलेल्या काही गावांमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं होतं, काही रॉकेट देखील टाकण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र या सगळ्यानंतर आता भारतानं मोठी कारवाई केलेली आहे। पाकिस्तानच्या